नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 7वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. आज आपण पाठ क्रमांक 7 आजारी पडण्याचा प्रयोग या पाठाचा 5वा भाग पाहत आहोत. वेळ झाली आहे शब्दलेखनाची. तुम्ही तयार असालच. चला तर मग. पहिला शब्द आहे. आज जरा शब्द आकाराने मोठे आहेत, लेखन करताना अतिशय सोपे आहेत, पण ती अव्यय फॅमिलीतली आहेत. शब्दांच्या जाती सव्यय आणि अव्यय त्यातल्या अव्यय फॅमिलीतली शब्द तुम्हाला आज मी देणार आहे मुद्दामून. पहिला शब्द आहे शाळेसमोर. एकच शब्द आहे. शब्दयोगी अव्यय आहे. शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून येणारा शब्द म्हणून शब्दयोगी अव्यय. शाळेसमोर. झालं लिहून. दुसरा शब्द आहे फुगेवाल्या भोवती. फुगेवाल्या भोवती. फुगेवाल्या भोवती. हा सुद्धा शब्द, हे सुद्धा शब्दयोगी अव्यय आहे आणि म्हणून एकच शब्द लिहायचा आहे. फुगेवाल्या भोवती. तिसरा शब्द आहे मित्राप्रमाणे. 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 हा सुद्धा एकच शब्द आहे. झालं. चौथा शब्द आहे देण्यासाठी. एकच शब्द आहे. सगळे शब्दयोगी अव्यय आहेत. देण्यासाठी. देण्यासाठी. झालं. आता चौथा आहे तुमच्याकडे. 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 एकच शब्द. शब्दयोगी अव्यय. झालं. आता सगळ्या शब्दांचं वाचन करते, नीट चेक करा. पहिला शब्द होता शाळेसमोर. दुसरा शब्द फुगेवाल्याभोवती. तिसरा शब्द मित्राप्रमाणे. चौथा शब्द देण्यासाठी आणि पाचवा तुमच्याकडे. ठीक आहे. नेहमीप्रमाणे शेवटच्या स्लाइडवर आपण शब्दलेखनाची उत्तरं पाहणार आहोत. आता वेळ झाली आहे प्रश्नोत्तरांची. मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रश्न 6 पर्यंत अभ्यासलेले होते. आता 7वा प्रश्न आपण बघूया. खालील तक्ता पूर्ण करा. आपण आजारी असताना काय करू शकत नाहीत आणि दुसऱ्या रकान्यात दिलंय आपण आजारी नसताना काय करू शकतो. यातला फरक सांगायचा आहे, डिफरन्स सांगायचा आहे. जे एक वाक्य इकडे घेणार त्याच्या विरुद्ध तिकडे लिहिणार. बरोबर. बघा आपण काय काय करू शकतो. आपण आजारी असताना घरातल्या कामात मदत करू शकत नाहीत आणि आजारी नसताना घरातल्या कामात मदत करू शकतो. आपण आजारी असताना काय नाही करू शकत. शाळेत जाऊ शकत नाही, अभ्यास करू शकत नाही. आणि आजारी नसताना शाळेत जाऊ शकतो, अभ्यास करू शकतो. मग आजारी नसताना काय करू शकत नाही
तर बाहेरचे पदार्थ खाऊ शकत नाही. आणि आजारी नसू तेव्हा आपण बाहेरचे पदार्थ खाऊ शकतो. त्यानंतर आपण आजारी असताना काय करू शकत नाही, तर खेळू शकत नाही. आणि आजारी नसताना आपण मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारू शकतो, खेळू शकतो, मजा करू शकतो. बरोबर. त्यानंतर आपण आजारी असताना बाहेर फिरायला जाऊ शकत नाहीत, तर आजारी नसताना आपण बाहेर फिरायला जाऊ शकतो. हा फरक आहे. चला आता आपण ते लिहून घेऊया. चला असे स्टार करून प्रत्येक पॉइंट आपण लिहिणार आहोत. पहिल्यांदा पहिला कॉलम लिहा आणि मग दुसरा कॉलम लिहायला सुरुवात करा. आपण आजारी असताना काय करू शकत नाही, हे लिहायचंय पाहिजे. चला स्टार करून लिहा. अभ्यास करू शकत नाही. आजारी असताना तुम्ही अभ्यास करता का? नाही ना, निमित्तच देता. करायचं नसेल तेव्हाही म्हणता हात दुखतो, पोटात दुखतं, डोकं दुखतं. बरोबर की नाही? त्या कथेतल्या मुलासारखं. तो तुमचाच भाऊ आहे. चला, अभ्यास करू शकत नाही. झालं? खालच्या ओळीत लिहा स्टार करून. शाळेत फिरायला जाऊ शकत नाही. सॉरी, मी चुकीचं वाचलं. शाळेत स्वल्पविराम फिरायला जाऊ शकत नाही. म्हणजे शाळेतही जाऊ शकत नाही आणि फिरायलाही जाऊ शकत नाही असा त्याचा अर्थ होतोय. शाळेत स्वल्पविराम फिरायला जाऊ शकत नाही. झालं? त्यानंतर खालच्या ओळीवर लिहा स्टार करून खेळू शकत नाही. चला पुन्हा खालच्या ओळीवर स्टार करून लिहा मनासारखे काहीही खाऊ पिऊ शकत नाही. झालं? आता पलीकडच्या कॉलम मध्ये लिहा आपण आजारी नसताना काय करू शकतो. स्टार करून लिहा अभ्यास करू शकतो. अभ्यास करू शकतो. झालं? दुसऱ्या वेळेस स्टार करून लिहा शाळेत व अगदी फिरायलाही
जाऊ शकतो. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. खालच्या ओळीवर स्टार करून लिहा. मित्र मैत्रिणींसह आता एक गोष्ट इथे मला सांगावीशी वाटते. मित्र मैत्रिणींसह जेव्हा नुसती मैत्रीण लिहितात ना तेव्हा त्रीची वेलांटी दुसरी असते आणि मैत्रिणीला, मैत्रिणीने, मैत्रिणीसोबत असं जेव्हा असेल तेव्हा तो त्री पहिला येतो. हा, मित्र मैत्रिणींसह मित्र मैत्रिणींसह गप्पा मारून गप्पा मारून मजा करत मजा करत खेळू शकतो. खेळू शकतो. रू चौकार दुसरा आणि वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. झालं. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तुमच्या हातात पेन्सिल असेल, तुम्हालाच करायचं ही कृती. मी तुम्हाला वेळ देणार आहे. प्रश्न 8. गुलगुलीत बिछाना याप्रमाणे दिलेल्या चौकोनातील शब्दांच्या जोड्या जुळवा. पहिला रकाना आहे त्याच्यामध्ये दिलंय टवटवीत, चमचमीत, ठणठणीत, कडवट, बडबटीत, मिळमिळीत, गुळगुळीत आणि कुरकुरीत. आणि दुसऱ्या चौकोनात दिलंय जेवण, डोळे, दगड, फूल, औषधे, आरोग्य, भाजी आणि चिवडा. आता आपल्याला काय करायचंय, पहिल्या गटातला एक शब्द घ्यायचा आहे आणि तो दुसऱ्या चौकोनामधल्या एखाद्या शब्दाशी जोडायचा आहे. पेन्सिल घ्या पटापट आणि दोघांना जोडत चला. तुम्हाला मी 2 मिनिटं वेळ देते. त्यानंतर मग मी सॉल्व करून देणार तुम्हाला. बघा बरं, तुम्हाला पण येतंय का? टवटवीत काय आहे? जेवण आहे, डोळे आहेत, दगड आहे, फूल आहे, औषधे आहेत, आरोग्य आहे, भाजी आहे की चिवडा आहे? जे योग्य वाटतं पेन्सिलीने दोघांना एकत्र करा. आता चमचमीत शब्द घ्या. चमचमीत काय बघा? जेवण, डोळे, दगड, फूल, औषधे, आरोग्य, भाजी की चिवडा? मिळालं उत्तर? पेन्सिलीने जोडा लाईन काढून. तिसरे आहे ठणठणीत. काय येणार ठणठणीत? जेवण, डोळे, दगड, फूल, औषधे, आरोग्य, भाजी, चिवडा. मिळालं? चला पुढे. कडवट. जेवण कडवट काय आहे? जेवण, डोळे, दगड, फूल, औषधे, आरोग्य, भाजी, चिवडा. काय आहे बरं? लावा जोडी त्याला. चला आता पुढच्या शब्दाकडे चला. बटबटीत. काय बटबटीत बघा बरं? बटबटीत जेवण, डोळे, दगड, फूल, औषधे, आरोग्य, भाजी आणि चिवडा. तुम्हाला जे वाटतं ना ते उत्तर तुम्ही तिथे मार्क करा. नंतर आपण चेक करणार आहोत. मिळमिळीत. चला मिळमिळीत काय बघा? जेवण आहे, डोळे आहेत, दगड आहे, फूल आहे, औषधे, आरोग्य, भाजी, चिवडा.
चला आता गुळगुळीतकडे वळूया. गुळगुळीत काय आहे? म्हणजे सॉफ्ट. जेवण, डोळे, दगड, फूल, औषधे, आरोग्य, भाजी, चिवडा. झालं. आता कुरकुरीत, क्रिस्पी. काय बघा? जेवण, डोळे, दगड, फूल, औषधे, आरोग्य, भाजी आणि चिवडा. भाजी आहे ना, तर चुकून काय कराल तुम्ही? कुरकुरीत भजी लिहाल भाजीच्या ऐवजी. भरोसा नाही तुमचा. झालं. चला आता आपण माझी उत्तरं बघूयात. टवटवीत, फूल. लिहू नका, लिहायला वेळ देणार. बटबटीत, डोळे. चमचमीत, भाजी. मिळमिळीत, जेवण. ठणठणीत, आरोग्य. गुळगुळीत, दगड. कडवट, औषधे आणि कुरकुरीत, चिवडा. चला तर मग लिहून घ्या आता. चुकलं असेल तरी हरकत नाही. आपण शिकण्याचा, शोधण्याचा प्रयत्न करतो ना, हे महत्वाचं असतं. आणि मी तर काही आयती उत्तरं देणार नाहीत. मेहनत तर करावीच लागणार प्रत्येकाला. चला आता लिहून काढा. टवटवीत, फूल. खालच्या ओळीवर घ्या. बटबटीत, डोळे. झालं. खालच्या ओळीवर घ्या. चमचमीत, भाजी. टवटवीत फूल म्हणजे फूल कसं फ्रेश आहे. बटबटीत डोळे म्हणजे मोठे डोळे आहेत. आणि भाजी कशी आहे? चमचमीत आहे. खाल्ल्यानंतर जिभेला जाणवलं पाहिजे, नाकातनं पाणी आलं पाहिजे, म्हणजे चमचमीत, तिखट. चौथं लिहा. मिळमिळीत जेवण. आता मिळमिळीत जेवण म्हणजे काय? फार तिखट नसलेलं जेवण, त्याला मिळमिळीत म्हणतात. तिखट नसलेलं ते मिळमिळीत. लिहा मिळमिळीत जेवण. झालं. आता वरच्या ओळीवर या. ठणठणीत, आरोग्य. आरोग्य म्हणजे तब्येत. तुमची तब्येत कशी असली पाहिजे? ठणठणीत, एकदम फर्स्ट क्लास, म्हणून ठणठणीत. कुणीतरी आपल्याला विचारतं ना, कशी तब्येत? आपण म्हणतो वा मस्त, ठणठणीत एकदम. तसं आरोग्य कसं? ठणठणीत. शब्द नीट लिहून घ्या. ठणठणीत. पुढचं लिहा. गुळगुळीत दगड. म्हणजे दगड कसा आहे? सॉफ्ट आहे, मुलायम आहे. आता मुळातच दगड हा नरम नसतो, कडक असतो. पण त्याचा वरचा भागाला जर हात लावला तर तो आपल्याला कसा वाटतो? गुळगुळीत वाटतो. झालं. पुढचं आहे कडवट औषधे. औषधांची चव कशी आहे? तर कडवट, कडू आहे, म्हणून कडवट. झालं. आता शेवटचं आहे कुरकुरीत. कोण? चिवडा. चिवडा कसा आहे? कुरकुरीत. कुरकुरीत म्हणजे क्रिस्पी.
चिवडा खाताना एक प्रकारचा आवाज येतो ना, कुरकुर कुरकुर, क्रिस्पीनेस किंवा कुरकुरीत. झालं. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 9वा. पुढे दिलेल्या चौकोनातील चित्रांसंबंधी काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करा. आता तुमच्या हातामध्ये एक पेन्सिल आहे, बरोबर? जसं त्या समोरच्या चित्रामध्ये एक बाटली दिली आहे आणि काही कॅप्सूल आणि गोळ्या दिलेल्या आहेत. कदाचित तुमचं चित्र वेगळं असेल. तुमची बाटली आडवी चपट असेल आणि कॅप्सूल बाहेर काढल्यात आणि गोळ्या बाहेर काढल्यात. माझ्या चित्रामध्ये अजून बाटलीत वगैरे बॉक्स वगैरे दिलेला आहे. कळलं? हां. आता माझं आणि तुमचं चित्र वेगळं आहे ते बघू नकात. आता बघा, ती जी बाटली काढलेली आहे औषधाची किंवा कॅप्सूलची किंवा गोळ्यांची, त्या बाटलीच्या बाहेर ॲरो करून दोन्ही बाजूला 3-3 आणि वर आणि खालती असे 6, 7, 8 नावं दिलेली आहेत. मूळ शब्द औषध. या औषध शब्दावरून औषधांना, औषधांपासून असे सगळे शब्द बनवलेले आहेत. प्रत्येक शब्द वेगळा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर जिथे औषध शब्द दिसतो त्याला 1 नंबर द्या. मग औषधांना लिहिलंय तिथे 2 नंबर घ्या. तिसरा आहे औषधांपासून, त्याला 3रा नंबर द्या. चौथा शब्द आहे औषधांचा, त्याला 4 नंबर द्या. मग आहेत औषधातून, त्याला 5 नंबर द्या. औषधांनी शब्द आहे त्याला 6 नंबर द्या. औषधांच्या आहे त्याला 7 नंबर द्या. आणि खालच्या बाजूला औषधांवर शब्द लिहिले त्याला 8 नंबर द्या. असे क्लॉकवाईज नंबर दिले का 8 नंबर झाले. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, तर चित्रातले हे जे शब्द आहेत त्या शब्दांचा उपयोग करून आपल्याला वाक्य बनवायचंय, सेंटेन्स फॉर्मेशन करायचंय तुम्हाला. कळलं? तर काय बरं होईल बघा. पहिला शब्द काय आहे, औषध. काय येईल औषध? माझ्या घरी औषध आहे, मी औषध पितो, मी औषध पिते, डॉक्टर औषध देतात. काहीही वाक्य येऊ शकतं, पण शब्द आला पाहिजे औषध. औषध या शब्दात कुठलाही बदल नको. कळलं वाक्य? लिहून देणार आहे, आत्ता काही लिहायची गरज नाही. आपण पहिलं सॉल्व करूया, समजून घेऊया. मग दुसरा शब्द आहे औषधांना. काय बरं येईल वाक्यात उपयोग करताना? औषधांना खूप खर्च येतो. औषधांना खूप खर्च येतो. किंवा देसाई डॉक्टरांच्या औषधांना पर्याय नाही. हां, पाटील डॉक्टरांच्या औषधांना पर्याय नाही. औषधांना शब्द आला पाहिजे बस. चला आता तिसरं आहे औषधांपासून. काय बरं येईल? औषधांपासून त्याला गुण आला. ठीक आहे, अजून काय बनवू शकता? आठवा बरं. चौथं बघूया, औषधांचा. आजारी माणसाला औषधांचा उपयोग होतो. किंवा औषधांचा वास मला नकोसा वाटतो. बरोबर आहे? आता 5वा शब्द आहे औषधांतून. काय बरं लिहू शकाल? या औषधांतून मला फक्त गोड औषध आवडते.
आपला औषधांतून शब्द तिथे आलेला आहे. किंवा तुम्ही सांगू शकता अनेक औषधांतून मला मात्र रिकोफास्ट आवडतं. किंवा तुम्हाला आवडीचं औषध असेल त्याचं नाव लिहा. पुढचं आहे औषधांनी. 6. काय लिहू शकता? म्हात्रे डॉक्टरांच्या औषधांनी मला गुण आला. किंवा औषधांनी आजारी माणूस लवकर बरा होतो. ठीक आहे. आता 7वं वाक्य काय येईल? औषधांच्या. काय लिहू शकतो? मिनल, औषधांच्या बाटल्या नीट उचलून ठेव. औषधांच्या आला शब्द. आता 8वा काय आहे? औषधांवर. काय येईल? औषधांवर माझा विश्वास आहे. कळलं? तर अशा प्रकारे वाक्यरचना आपल्याला करायची आहे. चला लिहून घ्या बरं. मी औषध पितो. मुलगा असेल तर पितो लिहील आणि मुलगी असेल तर पिते लिहील. तुम्हाला काही लिहायचं ते लिहू शकता. मी औषध पितो. मी औषध पिते. औषधांना खूप खर्च येतो. औषधांना खूप खर्च येतो. झालं लिहून? औषधांना खूप खर्च येतो. 3. औषधांपासून त्याला गुण आला. औषधांपासून त्याला गुण आला. 4. औषधांचा वास नकोसा वाटतो. औषधांचा वास नकोसा वाटतो. झालं? चला 5वं लिहा. या औषधांतून मला गोड औषध आवडते. या औषधांतून मला गोड औषध आवडते. सहावं, औषधांनी माणूस. आता एक काम करा, औषधांनी आजारी माणूस असं लिहा. औषधांनी आजारी माणूस लवकर बरा होतो. औषधांनी आजारी माणूस लवकर बरा होतो. झालं. नेक्स्ट, औषधांच्या बाटल्या नीट ठेव. झालं. मग पुढचं आहे, औषधांवर माझा विश्वास आहे. औषधांवर माझा विश्वास आहे.
झालं. वेळ झाली आहे शब्दलेखनाची. चला चेक करून घ्या. पहिला शब्द होता शाळेसमोर, दुसरा होता फुगेवाल्या भोवती, तिसरा होता मित्राप्रमाणे, चौथा होता देण्यासाठी आणि पाचवा होता तुमच्याकडे. मी असे शब्द का घातलेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कळलं? प्रश्न 15 जो आहे त्यासाठी मी शब्द दिलेले होते. ठीक आहे, तोपर्यंत वर्कबुक करा, छान छान वर्कबुक फिलअप करा, पूर्ण छान छान अभ्यास करा. थँक्यू.